मोमोज. मोमोज सगळ्यांना आवडते, मस्त बेबीजला तुमच्या आवडते छान छान. आता आपण बनवूया मोमोज. मोमोजसाठी लागणारी सामग्री ही सगळी आहे, ती मी ठेवलेली आहे सगळीकडे लाईन मी ठेवलेली आहे. आता त्याच्यासाठी लागणार आहे आपल्याला शिमला मिर्च मी कट करून घेतलेली आहे. आणि ह्याच्यासाठी लागणार आहे कोथिंबीर, थोडीशी हळद, थोडासा गरम मसाला तुम्हाला टाकायचा तर टाका, नाही टाकलं तरी चालेल. आणि हा 3 मोठे कांदे आपण चिरून घेतलेले आहे, अद्रक लसूणची पेस्ट आहे, थोडंसं नमक आहे आणि थोडं सोया सॉस आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे. आता सोया सॉसमध्ये जास्त नमक असतं म्हणून आपण नमक ह्याच्यामध्ये कमी घ्यायचं. आता मी घेतलेलं आहे अर्धा किलो ह्याच्यामध्ये चिकन घेतलेलं आहे आपण, हे साफ करून घेतलेलं आहे चिकन. आणि हे बारीक करून घेतलेलं आहे, अगदी खिमासारखं घेतलेलं आहे. आता आपल्याला हे काय करायचं आहे, हे चिकन जे आहे आपल्याला एका ह्याच्यात बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. चिकन स्वच्छ धुवायचं ते आणि नंतर मिक्सरला लावून तुम्ही घेऊ शकता. मिक्सरला लावल्यानंतर ते मस्त असं एकदम बारीक होऊन जाईल, एकदम बारीक होऊन जाईल. आणि मग हे घेतल्यानंतर आपण हे बाजूला मिर्च, थोडीशी मिर्च घ्यायची, जास्त नाही घ्यायची, थोडीशी मिर्च घ्यायची, अगदी थोडीशी, चवीपुरती आपण म्हणू शकतो, चवीपुरती आपण म्हणू शकतो. त्याच्यामध्ये टाकायची थोडी कोथिंबीर, अर्धी वाटी कोथिंबीर टाकायची, म्हणजे आपल्या हिशोबाने. पण कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची, जेवढी कोथिंबीर बारीक चिरेल आपण तेवढी ती आतमध्ये चांगली बसेल. आता त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे थोडीशी हळद, थोडीशी आपण त्याच्यामध्ये थोडीशी हळद घालायची. थोडीशी हळद घातल्यानंतर आपल्याला थोडंसं गरम मसाला, मला आवडतो हा गरम मसाला, मी माझ्या घरामध्येच बनवून घेते, त्याच्यामुळे त्याची टेस्ट मला फार आवडते. मला प्रत्येक ह्याच्यामध्ये हे आवडीच आहे. आता मी हे डिस्क्रिप्शनमध्ये माझ्या बॉक्समध्ये टाकलेलं आहे गरम मसाला मी कसा बनवते ते स्पेशल. त्याचा परफ्यूम आहे तो फार सुंदर आहे. आणि आपल्याला टाकायचं ह्याच्यामध्ये परत अद्रक लसूणची पेस्ट. अद्रक लसूणची पेस्ट आपल्याला ह्याच्यामध्ये थोडी टाकायची, म्हणजे आता ती टाकूया आपण 1 चमच आहे, 1 चमच अद्रक लसूणची पेस्ट अजून थोडंसं त्याच्यावर. आणि त्याच्यामध्ये आपण टाकू शकतो हे. आता आपल्याला ह्याच्यामध्ये सोया सॉस ॲड करायचं आहे, म्हणून आपल्याला जास्त नमक टाकायचं आहे. नमक आपल्याला चवीनुसारच टाकायचं आहे. आता आपण टाकू शकतो ह्याच्यामध्ये एवढंसं, बस एवढंच टाकायचं, म्हणजे मग ते पूर्ण रेसिपी बेस्ट होऊन जाईल. आता ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे थोडंसं सोया सॉस. सोया सॉस पण आपल्याला प्रमाणामध्ये टाकायचं, जास्त टाकायचं नाही, कारण ते ऑलरेडी खारट असते जास्त. बस बस. आता हे आपण सोया सॉस ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे, बस. एवढेच इन्ग्रेडियंट्स आपल्याला ह्याच्यामध्ये लागणार आहेत, बाकी काही नाही लागणार आहे. आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं. तर आता हे का पुरत नाही आहे म्हणून आपण एका प्लेटमध्ये घेतलेलं ना, त्याच्यामध्ये आपण 1 वाटी कांदा घालतो. आता कांदा घातलेला आहे आपण ह्याच्यात. आता कांदासुद्धा असा मिक्स करून घ्यायचा. काय करायचं, एक छोटी छोटी पोळी बनवून घ्यायची, पोळी छोट्याशा अशा बनवून घ्यायच्यात. आणि ह्याला आपल्याला असं हे करायचं की असं हे आपण असं मोदक बनवतो तसं आपलं बनवून घ्यायचं. आणि हे असं बनवून आपल्याला ठेवायचं. आणि दुसरं आपण असं करू शकतो की असंही करू शकतो, हे असं घेतलं असं करून. कारण लहान मुलं असतात त्यांना असं वेगळं वेगळं काहीतरी चित्र असं काहीतरी दाखवलं ना, त्यांना फार मजा येते खाण्यासाठी, की छान आहे, मस्त आहे, लागतं. त्याच्यामध्ये चिकन जातं त्यांच्या पोटामध्ये, प्रोटीन जातं, व्हेजिटेबल्स काही टाकले तर ते जातं. तर हे आपण असं बनवू शकतो, हे एक असं बनवू शकतो, एक छानसं सुंदर असं. तर हे असं आपण बनवून घेऊ शकतो. हे मी बनवलेलं आहे. तर आपण ह्याला इकडे तेल लावून घेऊया या भांड्याला. हे इडलीचं भांडे आपल्याला उकडी बनवायच्यात आणि तळलेले असे दोन्ही बनवायचे. तर ह्याच्यामध्ये आपण ह्याला तेल असं लावून घेतलेलं आहे मस्तपैकी. आता ह्याच्यामध्ये आपण हे आपले मोदक असे बनवू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं तर काय आहे की ह्याच्यामध्ये आपल्याला जास्त मेहनत करायची नाही. चिकन आणलेलं आहे फक्त, बाकीचं सगळं सामान आपल्या घरामध्ये ऑलरेडी असतंच. तर घरातल्या घरातच आपण बनवू शकतो. आणि हे काय मैद्या बिद्याचं पिठाचं बनवलेलं नाही, हे साधं आपलं ह्याचं बनवलेलं गव्हाच्या पिठाचं. आपण चपाती बनवतो ते, म्हणजे घरामध्ये गव्हाचं पीठ असतंच. आपल्याला मार्केटमध्ये जाऊन अर्धा किलो मैदा आणून त्याच्यात मेजरमेंट करायचं नाही. आपल्या घरामध्ये जे आपण चपाती टाकण्यासाठी जे पीठ मिळतं तेच पीठ आपण ह्याच्यामध्ये वापरायचं, म्हणजे एक्स्ट्रा काही आणायचं नाही, काय नाही. काय चिकन फक्त आपण आणायचं आहे की ते आपल्या घरामध्ये मिळत नाही. घरातला कांदा वापरला, घरातले मसाले काय आहे ते वापरून टेस्टी असे मस्त आपल्याला मोमोज आपण बनवतोय. आपण असं ठेवलेलं आहे. झाकण बघूया, झाकण लावून
ठीक आहे. आता गॅस चालू आणि दोन्ही पण. आता आपण ह्याच्यामध्ये एक काम करूया, काय आपल्याला तळून घ्यायचे आहे. तळून घ्यायचे आहे बाजूला घेऊया मोमोज हे अशी सुंदरशी तुमच्या बेबीसाठी आणि मुलांना हे असले पदार्थ खाण्यासाठी फार आवडतं. थोडंसं धीमे आच करून आपण बनवू शकतो. फार छान लागतं. बारीक गॅस करून आपण हे बनवून घ्यायचं क्रिस्पी. ते आपण उकडून घेतलेलं आहे. आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊ. प्लेटमध्ये काढून घेऊ. आता मेन काम राहिलं खाण्याचं. कसं बनवले आपण, कसं झाले, किती टेस्टी झाले आपल्याला काय माहिती नसतं. मग आता हे टेस्ट करायचे आणि ओके तर मी आता टेस्ट करून बघते कसं झाले. तुम्हाला पण सांगते आणि मी पण आपल्याला हे टमाटे केचप. हे केचप बनवलेलं आहे. हे मेमनीज आहे. हे मेमनीज आणि केचप ह्याचे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी टाकलेलं आहे. बघ कसं बनवलं आपल्याला केचप सगळं फार टेस्टी. वाव, मी तर आता 50 प्लेट खाऊन जाईल. उकडीचे मोमोज अप्रतिम झालेले आहेत. अप्रतिम. चला हे मोमोज ट्राय केले. एक ट्राय करू. ज्यूसी एम्मी. बाय मला फार आवडलं. तुम्हाला आवडलं असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.